पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दिसत नाहीये का? तू दिसलीस म्हणूनच धडकलो। तू काय करतोस इथे? काम डाऊन आहे बघ, तुला पाहायचं होतं म्हणून आलो। तू वेड आहेस का? दादांची अजून आपल्या रिलेशनशिपला परमिशन नाही मिळाली आहे आणि त्यात तू त्यांच्या राजकीय विरोधकाचा मुलगा आहे। जर तुला इथे कोणी बघितलं ना तर अवघड होईल तुझं। त्यांच्याकडे काठी पण आहे हे तुला माहित नाही। चल आधी। यू नो व्हॉट रेणुका, त्यांच्याकडे एक फोन सुद्धा आहे आणि त्यांनी त्यांच्या फोनवरून त्यांच्या राजकीय विरोधकाच्या मुलाला कॉल करून निमंत्रण दिलं पार्टीचं। काय? येस, दादानी स्वतः तुला बोलवलंय फोन करून? म्हणजे आतमध्ये जे दादा बोलत होते ते सिरियसली विचार करताय? म्हणजे मला नाही कळलं, काय म्हणतेस? म्हणजे दादा तुझ्या वडिलांशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे। व्हॉट? काय सांगू, मला एवढा आनंद होतोय ना। कोणीतरी बघेल प्लीज। खूप 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 प्रेम येत आहे। काम डाऊन। अरे तुम्ही आलात? वा वा, बरं झालं, लवकर आलात तुम्ही। काका तुम्ही ह्याला ओळखता? ओळखतं म्हणजे काय? हा यांचा मुलगा। काय तुझे वडील एकदम मस्त माणूस, एकदम त्यांचा मुलगा हा। खरं तर नाही ओळखलं, पण ज्या प्रकारानं आल्याबरोबर त्यांच्याशी मी बोललो म्हणून पुढचं सगळं। काका हा वेद। वेद? वा 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 वा, अरे वा, म्हणजे तुम्ही आमचे होणारे ते हे म्हणायचे जावई, तुमची माझी पण लगेच ओळख झाली म्हणायची। आता आज तुम्ही ह्याच्यात आहात तर आता आणखीन ओळख होईलच। त्याच्यात म्हणजे पार्टीत। ओ, काकांचे असे शब्द सुटतात मध्ये मध्ये। अच्छा बर, चला मी तुम्हाला आमचं हे दाखवतो सगळं। घर घर हुशार आहे आमच्या घरात ना जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ते काय? हा बघते बघते। मालकांचा फोन आहे। हा मालक। व्याई, नमस्कार व्याई, मी मुक्ताचा सासरा बोलतोय, रावसाहेब नगरकर। अहो मालक, तुम्ही मला व्याई आणि हे असं कसं? आपली बरोबरी जरी होऊ शकली नाही तरी सुद्धा आपलं नातं बदललंय, आता व्याई झालोय आपण। हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मालक, नाहीतर तुमची आणि आमची बरोबर नाही होऊ शकत। हा ते सगळं ठीक आहे। बरं, मी फोन अशासाठी केला होता की आम्ही आज रात्री एक पार्टी ठेवली आहे, तर तुम्ही पार्टीला या। आज रात्री? काय झालं मालक? काय झालं? अहो टेन्शन घेऊ नका, घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये। साधी एक पार्टी ठेवली आम्ही, त्या पार्टीमध्ये साखरपुड्याची आणि लग्नाची घोषणा करायची आणि त्या अंगठ्या वगैरे घालायच्या। काय आता आम्ही श्रीमंत लोक आहोत, तर आमच्या श्रीमंत माणसांमध्ये हे सगळं अंगठ्या घालण्याचे वगैरे सगळे हे प्रकार चालतात, ते दाखवावे लागतात। तर तुम्ही या, हा घराचं निमंत्रण आहे आणि आलात तर तुमची सगळी छान हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करतो राहायची। तुम्हाला बघून अचानक मुक्ताला पण आनंद होईल। हा येता ना मग? मालक बरोबर आहे तुमचं, होऊ द्या तुमच्या हिशोबानं, पण काय इथं पण हळदीची सगळी कामं पडलीत ना, त्यामुळं आम्हाला नाही येता येणार आज। ठीक आहे, आता नाहीच म्हणताय तर मग काय, ठेवतो मग। हा हा मालक। काय हो, काय झालं? काय म्हणले ते? अगं काय, ते कसली तरी लग्नाची घोषणा करण्यासाठी त्यांनी मोठी पार्टी ठेवली। हा, आणि अंगठी घालायचं साखरपुडा पण ठेवलाय त्यांनी। अंगठी घालायचं साखरपुडा म्हणजे काय असतं ते? असतं ते श्रीमंत लोकांमध्ये लय काय काय असतंय। बस इथं
बस आता हा मग असतं ते. आता तुम्ही अशात पाहू शकता. थांब 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 थांब, जरा दमानं घे, धीरानं घे. ह्या आरशात आता बघायचं नाही, आता सारंगच्या डोळ्यात बघायचं. त्याच्यापरी दुसरा चांगला आरसा कोणचाच नाही. थांब, मी त्याला हाक मारते, तू आधी डोळं बंद कर. हा, बघायचं नाही. सारंग, अरे ये सारंग, आजी, ये की लवकर. हा हा, आलो आलो. हा, आलास ना व? तिकडं नाही बघायचं. हा, हा, मग लगेच धावत आलास. अगं तू बोलवलंस आणि मी येणार नाही असं होईल का? तर भोळा सांबत जणू मुक्ताला बघायला मिळणार म्हणून धावत 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 आलास. असं कळतं यार तुला. आता डोळं बंद करायचं, मी इथनं जाईन. मी गेल्यानंतर मग डोळं उघडायचं. बर, समजलं? हो. हा, डोळं बंद कर एकदम. हा, चोरून बघायचं नाही. ओके. आलेस मी. हो, गेलीस का? वो हवाएं हैं तेरे साथ साथ, ऐसा कोई नूर आया है. तेरी नजरों ने दिल का किया जो हशर. काहीच बोलू नकोस. डोळे, मन, आत्मा भरून पाहू दे तुला. अजब सी अदाएं हैं, ओ आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं. दिल को बना दे जो पतंग सांसें, ये तेरी वो हवाएं हैं. फक्त या दागिन्यांनी तुझी नाही, तर तू या दागिन्यांची शोभा वाढवली. खरं सांग, हे आमचे खानदानी दागिने आजवर कुणाच्याच अंगावर जितके चमकले नाहीत ना, तितके ते तुझ्या अंगावर चमकते. किती सुंदर दिसतेस यार. कसं सांगू, कितीदा मला प्रेमात पाडशील, कितीदा तुझ्यावरून जीव ओवाळून टाकायला लावशील. तुझ्यावरची नजर जरी हटली ना, तर हे आयुष्यात संपलंय की काय असं मला वाटतं. तू डोळ्याआड झालीस ना, की माझी दृष्टीच गेली आहे का असं फील होतं मला. मुक्ता, माझ्या आयुष्याच्या मंदिराचा कळस झालीस तू. माझ्या जीवनाचा भाग नाही, माझं जीवन झालीस तू. धुक्याची चादर हटावी आणि सृष्टी सौंदर्य दिसावं, तसंच फील होतंय मला. किती बोलू, काय बोलू, कसं बोलू,
की बोलूच नाही, फक्त तुझ्याकडे एकटक बघत राहा. पण मला जे वाटतंय ना ते मी बोललोच नाही, तर तुला कळणार तरी कसं? आय लव्ह यू मुक्ता. I really love you. सारंग भाऊ सोडा ना. सारंग भाऊ सोडा ना. दामू काका काय अरे म्हणजे मुक्ता. सारंग भाऊ मी तुम्हाला चहा द्यायला आलो तर तुम्ही मलाच. सॉरी दामू काका. अण्णा अहो झालं का नाही? आलो आलो असेल. अगं बाई 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 बाई, अहो कसे दिसत यात, एखादा मंत्रीच जसा. नाही आई, मंत्री नाही काही, मोठ्या जमिनीचे मालक वाटत आहेत. चल एवढं पण काय नाहीये. हो खरंच, आपल्या पुढे मोठा आरसा असता ना तर दाखवलं असतं आत्माराम मालक कसे दिसत आहेत ते. बरोबर कुसुम, तू पण उद्या लग्नासाठी अशी तयार हो ना की या मालकाची मालकीनच वाटाय पाहिजे. काहीतरीच काय काय. अगं मोठ्या मालकांनी आपल्याला लय भारीतले कापड पाठवलेत. अण्णा मालकाने त्यांचा ड्रेस तुम्हाला पाठवला, मग तुमचा ड्रेस त्यांना पाठवावा लागेल ना. कसे दिसतील मला पाहिजे. गजा, अरे तसं नसतं काही. मालकांनी काय आपल्याला त्यांच्या अंगावरचे कापड थोडीच पाठवलेत, मग नवीन विकत घेऊन कापड पाठवलेत आपल्याला. नवीन नवीन कापडे घालायची, आणि ते पण लय महागातले पाठवलेत. आधी सारंगराव आपल्यासाठी जेवढं करायचेत ना तेवढं आता मोठे मालक आपल्यासाठी करतात. जावई बापूंच्या आणि मुक्ताच्या प्रेमामुळं, धडपडीमुळं शेवटी मालक बदललेच. आपली पोरगी पण लई वेगळी आहे ना. ज्यांनी तिला एवढा त्रास दिला, तिचा एवढा अपमान केला, फार तिचा जीव घ्यायला निघाले होते, त्यांचा जीव वाचवायला ती धावत गेली. हो आई राजा, देवी आईची मोठी कृपा आहे आपल्या मुक्तीवर. अगं कुसुम, एवढं सगळं घडून पण मोठे मालक जर बदलले नसते ना तर ते आयुष्यात कधीच बदलले नसते. भैरू, आत्माराम 100% मुसगावण्यासारखा दिसतोय. डुकराला सूट घातला काय, पोट घातला दिसणार डुकरासारखं काय. काय कुठे आला तू? बिचारी हळदीसाठी मुक्ताची वाट बघत्यात, पण त्यांना कुठं माहिती आहे मुक्ता हळदीसाठी घरात येणारच नाहीये आणि ही गाय म्हणा घराच्या बाहेर पडणारच नाहीये. तरी पण उद्या या घरात एका पोरीला हळद लागणार आहे. आर्या नगरकर
लग्नासाठी तयार होऊन नगरकरांच्या घरात जाणार, ते पण याच मंडपातून. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुमचीच वाट बघत होते. हे बघा, आता मुक्ता सारंगच्याच रूम मध्ये आहे, पण ती म्हातारी आणि माझी वहिनी पण तिथेच आहे. त्यामुळे त्या गेल्या ना की मी तुम्हाला मुक्ताच्या समोर नेऊन उभं करते. हा बरं, पण अंबिकाताई, या सगळ्याची खरंच गरज आहे का? अहो, गरज आहे का म्हणजे? आर्या सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून गेली, ह्याच्यावर मुक्ताचा विश्वास बसायला हवा ना. मग त्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. विचार कसला करताय? तुमच्या आर्याचं आमच्या सारंगशी लग्न झालं पाहिजे ना. हो, खूप त्रास सहन केलाय हो माझ्या लेकरानं. आता तिला आणखी दुःखात नाही बघू शकत मी. तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे मी. किती ग, किती प्रेम आहे तुमचं आर्यावर. चला माझ्या बरोबर, चला चला चला. सारंग साहेब, कंट्रोल कंट्रोल. अरे 2-4 दिवसाचाच तर प्रश्न आहे. एकदा का मुक्ता ती ही लावून आली, हळद लावून आली की मग लग्न, लग्नानंतर मग देवदेव आणि मग चला चला, आपापली कामं करा, लई कामं पडल्यात. चला आधी सारंगला घेऊन जाऊया. मला काहीच विशेष काम नाहीये. मी कशाला, मी इथे थांबतो ना. बाळा, मी सांगते तुला काम. चल. ठीक आहे, जे तुम्हाला माझं सुख बघवत नसेल तर ठीक आहे मग. हा ठीक आहे, आम्हाला नाही पाहत तुझं सुख. आम्हाला सुख बघवत नाही काका. हो, आम्हाला सुख बघवत नाही. चला चला, बरंच बिलिव्हेबल आहात तुम्ही. फक्त 2 मिनिटात म्हणजे थांबलो असतो ना मी. चल. अहो ऐका ना, अहो मी काय म्हणते ऐका. मी काय म्हणते, माझ्या मुलीचं सुख हिसकावून आनंद वाटला असेल ना तुला, पण लक्षात ठेव, आर्याच्या मनावर आयुष्यभराचा घाव देऊन तू सुखी राहू शकणार नाहीस. तुम्ही कधी आलात? बिन बुलाय मेहमान बघून आश्चर्य वाटलं असेल वैजंती वहिनी. नाही, तुम्ही लग्नाचं सांगितलं नाही, म्हटलं आपणच बघून यावं इकडे काय काय चाललंय ते. नाही, तसं खरंच काही नाही हो ताई. दिलेला शब्द, घेतलेल्या शब्दात सगळं सोयीस्कर विसरलाय तुम्ही वैजंती वहिनी. नाही, विसरलेलो नाही होत आम्ही. खरं तर याने तुम्हाला शब्द द्यायच्या अगोदरच विचार करायला हवा होता. याने जर मुक्ताला आधीच स्वीकारलं असतं ना तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या. ही मुलगी सारंगच्या आयुष्यात यायच्या आधी आर्या आणि सारंगचा साखरपुडा ठरला होता आणि त्याला तुमची मान्यता होती वैजंती वहिनी. हो, आणि आता यालाही मान्यता आहे. अहो, काही चुकीचं नाही का वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे ना, आम्ही सारंगचा विचार न करता त्याची आवड न लक्षात घेता लग्न लादत होतो. त्याच्यावर हीच चूक झाली आमची. आम्ही लग्न लादण्याचा प्रयत्न केला आणि आर्याने तिचं प्रेम. पण समजते ते आता सगळं नीट होतंय ना. विसरून जा तुम्ही सगळं हे आता आणि मोठ्या मनाने दोघांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्यायला आलीये मी. तू कधीही सुखी होणार नाहीस. तुमच्या जागी माझी आई असती, तिच्या वाटेला तुमचे भोग आले असते तरी तिने असा शब्द कधीच दिला नसता. हा शहाणपणा मला नाही शिकवायचा. ज्यांना इतके दिवस तू मूर्ख बनवलंयस ना, त्यांना सांग हे. सुमतीताई, तुमचं बोलून झालं असेल तर या तुम्ही आता. हो, बोलून झालंच आहे, आता करायचं बाकी आहे. एक जात सगळे लबाड आहात तुम्ही. मी कुणालाच सोडणार नाही. त्या रावसाहेबांना तर बघूनच घेणार आहे. माझ्या दादाबद्दल वाकडा विचार जरी केलास ना तरी झिंजा उठतेन तुझ्या. जाऊ दे. चल निघ तू. चल म्हणते ना, चल.
मुक्ता मुक्ता, यांनी हा निर्णय घेतलाय की नाही, मग सगळ्या गोष्टी ते बरोबर हँडल करतील. नको घेऊ टेन्शन इतकं. आणि त्या जे बोलले ना ते मनावर तर अजिबातच घेऊ नको. छान झालाय मेकअप. आधीच गोड दिसतेच, आता आणखी गोड दिसते. आले मी.